फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। काही मी इन्स्टाचे रील्स शूट करत होते, मला रेडी व्हायचंच होतं। म्हटलं यूट्यूबचा गेट रेडी मी शूट करावं। सो मी हा क्विक असा मेकअप लुक शूट केला आहे। चला तर मग पाहूया कसा होतोय। सर्वात आधी मी लेन्स ॲप्लिकेशन केलं आहे। त्यासाठी तुमचे हात नेहमी क्लीन असणे खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुमच्या आईजला इरिटेशन होऊ शकतं आणि लेन्स सारखी मग तुम्हाला बोचत राहणार। आणि सगळ्यात आधी तुम्हाला लेन्स ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा टोनर वगैरे लावलात तर त्याचं अल्कोहोल तुमच्या हाताला लागलं आणि ते लेन्सला लागलं तर तुमचे लेन्स तुम्हाला त्रास देत राहणार आणि मग तुम्हाला ती लेन्स काढावी लागणार, सारखं सतत डोळ्यातून पाणी येत राहणार। सो ही टिप नक्की लक्षात ठेवा। सो सर्वात आधी इथे तुम्हाला फेसला क्लीन करून घ्यायचं आहे। तुम्ही फेस वॉश केला तरी चालेल, मी ते वेट वाईप्स यूज केले आहेत, पण फेस वॉश करूनच किंवा फेस क्लीन करूनच मेकअपला कधी पण स्टार्ट करायचं। त्यानंतर मी इथे क्युटी ब्युटीचं टोनर यूज केला आहे। तुम्ही रोज वॉटरसुद्धा यूज केलं तरी चालेल, पण ऑइली स्किन असेल तर नेहमी लक्षात ठेवा टोनर किंवा रोज वॉटर यूज करायचंच। त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर यूज केला आहे आणि तो मस्तपैकी मसाज करून लावून घेतला आहे। त्यानंतर मी पोर प्रायमर लावून घेतला आहे। ज्यांची ऑइली स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्यांना पोर प्रायमर हे मस्ट असतं। त्यानंतर पाहू शकता मला डार्क स्पॉट्स आहेत, सो मी इथे शॉपरेलच्या कन्सिलर पॅलेटमधून मी हा करेक्शन करून घेत आहे। त्यासाठी मी हा करेक्शन ब्रश यूज केला आहे। संपूर्ण फेसवर मी करेक्शन व्यवस्थित करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता डार्क स्पॉट आहे तिथे मी करेक्शन करत आहे। 2 टोन डार्कर कन्सिलर घेऊन तुम्ही करेक्शन करू शकता। ज्यांच्या फेसवर डार्क स्पॉट आहेत, पिगमेंटेशन आहेत, अंडर आईज आहेत भरपूर डार्क, त्यांनी नेहमी लक्षात ठेवा की करेक्शन करूनच तुम्हाला मेकअपला स्टार्ट करायचं आहे, नाहीतर तुमचं फाउंडेशन अशी दिसू शकतं किंवा काळा पडू शकतो तुमचा मेकअप। सो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही करेक्शन करूनच तुम्ही मेकअपला स्टार्ट करायचं आहे। हे खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे, लक्षात ठेवा। पाहू शकता मी इथे संपूर्ण फेस ब्लेंड करून घेतला आहे, जे काही कन्सिलर लावलं होतं ते। त्यानंतर मी फॉरेवरचं फाउंडेशन घेतलं आहे, अगदी 2 पंप्स घेतले आहेत, हलकंसं पाहू शकता। त्यात तुम्ही काय करायचं आहे, हे क्युटी ब्युटीचं जे मी मॉइश्चरायझर यूज केलं आहे ते थोडंसं मिक्स करायचं आहे, त्याने हलकासा बेस शेअर कव्हरेज मिळू शकतं। मी नेहमी मला जेव्हा फाउंडेशन लावायचं असेल तर मी असंच ही ट्रिक यूज करते, ज्याने तुमचा बेस अगदी हलका आणि एकदम लाईट होतो, अगदी फाउंडेशन लावलं आहे असं वाटतसुद्धा नाही। हा मेकअप तुम्ही कधीही डेला सुद्धा करू शकता, ऑफिस वेअरला करू शकता, कॉलेजला जाताना सुद्धा इव्हन तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर मी इथे फेस हायलायटिंग करून घेत आहे, अगदी हलकं। माझे प्रोडक्ट्स HD आहेत त्यामुळे हे खूप डार्क वाटतं, पण हे त्याचं कव्हरेजच जास्त असल्यामुळे हे खूप हेवी दिसतं, पण हेवी नाही आहे, ते खूप जरासंच लावलं आहे। संपूर्ण फेसवर मी व्यवस्थित करून घेतलं आहे, ब्लेंड केलं आहे। त्यानंतर मी इथे कॉन्टोरिंग करते आहे, अगदी हलकं। माझं नोज मोठा आहे त्यामुळे मी नोजला सुद्धा कॉन्टोरिंग केलं आहे व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी इथे पावडर लॉकिंग केलं आहे। नेहमी लक्षात ठेवा पावडर लॉकिंग व्यवस्थित करावंच, कारण त्याने फेस व्यवस्थित लॉक होतो, बेस निघत नाही, हलत नाही, खराब होत नाही। म्हणून नेहमी लक्षात ठेवा कंजूसी अजिबात करायचे नाही पावडर लॉकिंग करताना। लूज पावडरने नेहमी तुमचा बेस सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पाहू शकता मी इथे स्पुली ब्रशने मी आयब्रोज जस्ट कोम केले आहेत, कुठलंही प्रोडक्ट लावलं नाही आहे। त्यानंतर मी ब्लशर पॅलेटमधून हा डार्क ब्राऊन कलरचा आयशॅडो मी घेतला आहे। त्यानंतर संपूर्ण आयलिडवर मी तो लावून घेतला आहे। हो, ब्लशर पॅलेटमधून सुद्धा तुम्ही यूज करू शकता, काही हरकत नाही। आणि तोच कलर मी लोअर लॅश लाईनला सुद्धा लावून घेतला आहे। आणि ते मी रील शूट करणार होते म्हणून मी ब्लशसुद्धा लावून घेतला आहे। थोडंसं डार्क लावलं तरी हरकत नाही, नंतर ते फेड होत जातं। त्यानंतर मी हायलायटरसुद्धा लावलं आहे व्यवस्थित संपूर्ण फेसवर, जे हायलायटिंग पार्ट्स असतात ते संपूर्ण लावून घेतलं आहे। त्यानंतर मी लायनर लावलं आहे व्यवस्थित।
इथे मी माझ्या सिस्टरबरोबर बोलत होते, बोलत हा व्हिडिओ करत होते. सो त्यानंतर मी इथे मस्कारा लावला आहे. तुम्ही ह्यातले काही स्टेप्स स्किप केले तरी चालेल, अगदी सर्वच यूज करावे असं काही नाही आहे. लायनर नाही लावले तरी चालेल. इथे मी 2 लिप कलरने मी लिपस्टिक लावली आहे. त्यानंतर मी आउटरो केला नाही, सो मी इथे थंबनेलसाठी काही शॉर्ट्स घेतले होते, तेच मी इथे यूज केले आहेत. सो असा होता माझा क्विक असा गेट रेडी विथ मी. सो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा माझ्या व्हिडिओजला. तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण लाईक का करत नाही? प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि कसा वाटतोय हा मेकअप लूक किंवा माझे व्हिडिओज ते नक्की कमेंट करून सांगा मला. हो, तुम्ही कुठून पाहताय, कुठल्या सिटीतून माझे व्हिडिओज पाहतात ते नक्की कमेंट करून सांगा, मला नक्की आवडेल. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.